फॅशन किटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण रेडी ब्लाउजवरून व्यवस्थित मापे कशी घ्यायची हे पाहणार आहोत। एकदम परफेक्ट आपल्याकडे जो मापाचा ब्लाउज आलेला असतो तो काही आपल्याकडे शिवलेला असतो असं नाही, तो कुठेही शिवलेला असतो आणि त्याची परफेक्ट फिटिंग एकदम व्यवस्थित आहे की नाही, त्याच पद्धतीने एक बाजू छोटी एक बाजू मोठी, पाठीमागचा भाग छोटा पुढचा भाग मोठा अशा प्रकारे असू शकतं। तर त्यासाठी आपल्याला ब्लाउजच्या मापावरून व्यवस्थित माप घेणं येणं हे खूप गरजेचं आहे। एकदम परफेक्ट माप जर आपल्याला घेता आली तर आपले ब्लाउज शिवताना चुकण्याची शक्यता खूपच कमी होते। जर तिथेच आपली चूक झाली तर पूर्ण आपला पुढचा ब्लाउज हा बिघडतो। तर त्यासाठी खूप महत्त्वाच्या टिप्स सहित एकदम कशी परफेक्ट माप घ्यायची अशा यासाठी मी एक खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे। तर तो तुम्ही व्यवस्थित पूर्ण स्किप न करता शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल। आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हे बघा, हा आपल्याकडं आता ब्लाउज आलेला आहे। तर हा कटोरीचाच 4 टक्सचा ब्लाउज आहे, सॉरी। तर तो आपल्याला मापे याची कशी परफेक्ट घ्यायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा, अशा प्रकारे हा ब्लाउज आहे। तर आपण याची मापे एकदम परफेक्ट अशी घेऊया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असेल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपल्याला ब्लाउजची मापे घेण्यासाठी उंची, छाती, कमर, मागचा गळा, पुढचा गळा आणि बाही उंची, दंडगीर आणि शोल्डर एवढे आपल्याला मापे लागतात। तर आपण बघा, आता हे मी लिहून घेतलंय, तुम्ही असं अगोदर लिहून घ्यायचं व त्यानंतर आपल्याला ब्लाउज घ्यायचा आहे। बघा, हा ब्लाउज घेतला आहे मी। ब्लाउज घेतल्यानंतर आपल्याला ब्लाउजची उंची घेताना समोरच्या बाजूने जर आपण उंची घेतली तर हे बघा, हे असं उंची नाही घ्यायची, असं खेचले जाते, मग उंची जास्त वाढून दिसते, आपल्याला उंची चुकू शकते आपली। त्यासाठी आपल्याला काय करायचं, सुरुवातीला ब्लाउज हा अशा प्रकारे ठेवून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला ह्या शोल्डर पासून खालीपर्यंत उंची मोजून घ्यायची आहे। खूप एकदम सावकाशपणे, एकदम सुरुवातीला जरी तुम्ही मापे घेणार असाल तरी व्यवस्थित अशा प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न केलाय। बघा, अशा प्रकारे आपल्याला ब्लाउज व्यवस्थित पाठीमागनं धरून घ्यायचा व बघा 13.5 इंच बरोबर उंची आलेली आहे। मार्जिन जे काय हे आहे ते आपलं वेगळं असणार आहे, फक्त ब्लाउजवरून मापे इथे आपण पाहतोय। बघा, 13.5 इंच आपली उंची आलेली आहे। आता आपल्याला लगेचच इथेच बघा, आपल्याला गळाही घेता येतो, वेळ वाचतो आपल्या। महत्त्वाचं म्हणजे इथे बघा, असं डायरेक्ट आपण गळा किती बघा, ह्या कॉर्नर पर्यंत आपण घ्यायचं। तर इथे 8.5 आलाय बघा गळा, 8.5 इंच गळा आलेला आहे। तर आपण मागचा गळा बघा इथे लिहून घेतलाय, तर तो 8.5 करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला आता ब्लाउज पुढच्या बाजूला सरळ करून घ्यायचा आणि आपल्याला चेस्टचं माप घ्यायचं आहे। चेस्टचं माप घेताना आपल्याला बघा, छाती हा 4 टक्सचा ब्लाउज आहे, कटोरी 4 टक्स कोणत्याही ब्लाउज असू द्या, अशाच प्रकारे आपल्याला मापे घ्यायचे आहेत। बघा, ही वाढीव पट्टी जी आहे लूप्सची ती आपल्याला सोडून या बाजूला काखेपर्यंत माप घेऊन घ्यायचं आहे। हे बघा किती आले, 9 इंच। आणि दुसऱ्या बाजूला हे आपल्याला एकदा चेक करायचं। सुरुवातीला जर पहिल्यांदाच एखाद्या गिऱ्हाईकाचा ब्लाउज असेल तर तो व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यावा लागतो, कारण तो आपल्याकडे शिवलेला नसल्यामुळे तो कसा फिटिंग केलाय, कुठल्या बाजूला कमी जास्त असण्याची शक्यता असते। इथे बघा, ह्या बाजूला 9.5 इंच होते आणि ह्या बाजूला 9, तर असं आपलं चुकू नये त्यासाठी आपल्याला काय करायचं, हे हुक लावून घ्यायचं सुरुवातीला आणि हे बघा, या मुंड्यापासून या मुंड्यापर्यंत असं व्यवस्थित मोजून घ्यायचं, म्हणजे एकदम आपल्याला क्लिअर माप मिळतं। कधी कधी एक बाजू छोटी मोठी असल्यामुळे आपलं माप चुकू शकतं आणि ब्लाउज फिटिंग केल्यानंतर ब्लाउज छोटा होतो, खूप प्रॉब्लेम येऊ शकतात। त्यासाठी आपल्याला बघा अशा प्रकारे माप घ्यायचं आहे। आता इथे आलेला आहे 18.5, 18.5चा आपल्याला डबल करायचा आहे। तर 18 आणि 36 आणि 1 इंच म्हणजेच 37 इंच आपल्याला चेस्ट इथे घ्यायचे आहे। त्यानंतर कमरेचंही तसंच
जर आपणच ब्लाऊज शिवलेला असेल तर त्या ब्लाऊजची मापे घेणे खूप सोपं जातं, कारण आपल्याला माहीत असतं आपण फिटिंग कशी केलेली आहे, कोणत्या पद्धतीने आपण फिटिंग करतोय, व्यवस्थित दोन्ही भाग एकसारखे आहेत की नाही आपण माहिती असतं. त्यामुळे आता बघा हा 7.5 इंच ही बाजू आलेली आहे आणि ही बाजू किती आहे ते मी तुम्हाला दाखवते. बघा इथे कमरेत जवळजवळ 8 इंच आहे, ह्या बाजूला 7.25. थोडंसं फरक आहे. तर आपण काय करायचं, कमरेचे माप घेतानाही असं खालचं हुक लावून घ्यायचं. बघा हे खालचं हुक आहे ते आपल्याला बंद करून घ्यायचं आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे आणि त्याचं डबल करायचं. आपल्याला इथं 15 आलेलं आहे, 15 आणि 30 करायचं आपल्याला कमर. आणि त्यानंतर आता आहे पुढचा गळा आणि हीच मापे एक सांगायचं म्हणजे हीच मापे जर आपण आतल्या बाजूने ब्लाऊज असं उलटा करून इकडनं घेतली तरीही व्यवस्थित येतात, परंतु इथे फक्त आपल्याला ह्या शेवटच्या टिपेपर्यंतच आपल्याला मापे घ्यायची आहेत. मार्जिन आहे ते आपण नंतर ॲड करत असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा मी दाखवते अशा प्रकारे. इथे बघा आपलं हे बघा 9.5 आलेलं आहे. जेवढं आपलं या बाजूने येते तेवढंच येते, फक्त लास्टची टिप जिथे आहे फिटिंगची तिथूनच आपल्याला मापे घ्यायची आहे. आता बघा पुढचा गळा घेताना आपल्याला काय काळजी घ्यायची, गळा हा व्यवस्थित असं सेट करून असं ठेवायचा, असं ओढून नाही घ्यायचं, असं ठेवून घ्यायचं व त्यानंतर आपल्याला माप घ्यायचं आहे. ते बघा मार्जिन आपण नंतर ठेवणार आहोत, हे मी तुम्हाला परत सांगते. ते 5.5 इंच गळा आहे, कॉमन मध्ये 5.5 किंवा 6 पर्यंत, 6 सव्वा 6 असा गळा असू शकतो. तर इथे बघा 5.5 आहे, आपण 6 घेतला तरी सुद्धा व्यवस्थित ज्याच्या त्याच्या हाईटनुसार. तर इथे आलेला गळा आपल्याला आहे 5.5 इंच. तर आपल्याला बाहीचं माप घ्यायचं आहे. आता बाहीची उंची अगोदर आपल्याला घ्यायची. बाहीची उंची घेताना हा बघा बरोबर मुंड्यातला जो जोडा आहे, जॉईंट आपण दिलेला बाहीचा, तिथूनच आपल्याला माप घ्यायचा. बघा जे काही असेल ते इथे 9 इंच आलेले आहे बाहीची उंची. बाहीची उंची 9 इंच घेतलेली आहे उंची. आणि पुढचं काय आपल्याला लिहायचं राहिलं ते म्हणजे 5.5 इंच. आणि दंडघेर आता घ्यायचा आहे. दंडघेरही आपण घेताना उलट बाही करून घेतली तरी चालते किंवा अशा प्रकारे. इथे बघा 5.5 इंच आहे दंडघेर. आता शोल्डर आपल्याला मोजून घ्यायचं. शोल्डरचं माप हे आपण अंगावरून घेऊ शकतो किंवा ब्लाऊजवरून, किंवा आपला जो चार्ट असतो बघा किती छातीला किती शोल्डर घ्यायचं किती, त्यावरूनही आपण व्यवस्थित शोल्डर घेऊ शकतो. इथे बघा 37 इंच 36 म्हणजे 36-38 याच्यामध्ये हे येते. तर आपल्याला हे शोल्डर हे असं मोजून घ्यायचं, कोणाचं कमी जास्त असू शकतं. इथे बघा 2.5 इंच आहे आणि गळा रुंदी आपल्याला या ब्लाऊजसाठी 2.25 किंवा 2.5 इंच ठेवू शकतो. आवडीनुसार डिपनेक असेल तर आपल्याला 2.25 इंचच इथे गळा रुंदी ठेवायची आहे. अशा प्रकारे आपला शोल्डरही मोजून झालेला आहे. तर आपल्याला शोल्डर इथे या ब्लाऊजसाठी 5.5 इंच घ्यायचं आहे. गळा रुंदी 2.25-2.5. आपल्या गळ्याचे टिपनेक किंवा आहे किंवा कसा गळा शिवणार आहे त्यानुसार आपल्याला इथे गळा रुंदी ही ठेवायची असते. तर अशा प्रकारे बघा व्यवस्थित सावकाशपणे तुम्ही जरी सुरुवातीला जरी ब्लाऊजची मापे घेणार असाल तरीही परफेक्ट असं तुम्हाला जमणार आहे. त्या प्रकारे मी तुम्हाला सांगितले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि आपल्या मैत्रिणींशी नक्कीच आपले व्हिडिओ हा शेअर करा. आणि काही समजलं नसेल तर मला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.